नमस्कार. लो एएमएच व्हॅल्यू. आजकाल इन्फर्टिलिटीमध्ये एएमएच व्हॅल्यू ही रुटीनली तपासली जाते आणि बऱ्याच केसेसमध्ये एएमएच लेवल ही लो दिसून येते. नंतर त्यांना आयव्हीएफचा सल्ला दिला जातो. तर आता हे एएमएच म्हणजे नेमकं काय आहे? तर एएमएच म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन. एएमएच इज व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन विच इंडिकेट्स द पोटेन्शियल ऑफ युअर फर्टिलिटी. म्हणजेच तुमच्या फर्टिलिटीचा, तुमच्या प्रेग्नन्सी राहण्याचा चान्सेस किती जास्त आहे हे या एएमएचच्या व्हॅल्यूनुसार ठरवल्या जाते. नॉर्मली ह्याची व्हॅल्यू 1.5 ते 4 पर्यंत ही समजली जाते. 1.5 ते 2 पेक्षा जेव्हा व्हॅल्यू एएमएच व्हॅल्यू ही कमी येते त्यावेळेस लो एएमएच हे डायग्नोसिस करून त्यानुसार ॲलोपॅथीचे डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात. एएमएचच्या टेस्टद्वारे तुमच्या अंडाशयातील ओव्हमची म्हणजेच बीजाची क्वालिटी आणि क्वांटिटी हे चेक केल्या जाते. ज्यांची एएमएच व्हॅल्यू ही चांगली असते त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले बीज, उत्तम दर्जाची क्वालिटी ज्या बीजांची चांगली आहे असे डेव्हलप असतात. फर्टिलाइज होऊन प्रेग्नन्सी त्यांना राहते. पण ज्यांच्यामध्ये ही व्हॅल्यू कमी असते त्यांच्यामध्ये ओव्हमची क्वालिटी ही कमी दर्जाची असते, त्यामुळे फर्टिलायझेशन मध्ये अडथळा निर्माण होतो आणि प्रेग्नन्सी ही राहत नाही. आता एएमएच व्हॅल्यू कमी असणे याची कारणे काय काय आहे? सगळ्यात पहिलं कारण आहे, महत्वाचं जे आहे, हायर एज म्हणजेच 35 वर्षाच्या नंतर एएमएच व्हॅल्यू ही कमी यायला लागते. त्यामुळे 35च्या आतच तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच 35 वर्षाच्या नंतर एएमएच व्हॅल्यू ही कमी यायला लागते. त्यामुळे लवकरात 35च्या आतच तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, जेनेटिक फॅक्टर. नंबर 3, एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस मध्ये एंडोमेट्रियमची ग्रोथ ही युट्रसच्या बाहेर व्हायला लागते. त्यामध्ये जेव्हा ओव्हरीज मध्ये एंडोमेट्रियमची ग्रोथ होते तेव्हा त्या ओव्हेरियन फॉलिकल्स हे डॅमेज करतात आणि त्यामुळे ओव्हम म्हणजे बीज हे चांगल्या प्रकारे तयार होऊ शकत नाही. नंबर 4, ऑटोइम्युन डिसीज. यामध्ये उफेरायटिस म्हणजेच ओव्हरीला इन्फेक्शन होऊन त्यामध्ये सूज येणे, त्याचं फंक्शन हे कमी होणे, त्यामुळे एएमएच व्हॅल्यू ही कमी व्हायला लागते. नंबर 5, प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी. ते ओव्हॅरियन बीज हे चांगल्या प्रकारे म्हणजे ओव्हम हे चांगल्या प्रकारे तयार होत नाही. नंबर 6, केमोथेरपी. ज्या महिलांना केमोथेरपी चालू आहे अशा महिलांमध्ये ओव्हॅरियन फॉलिकल हे डॅमेज होतात आणि त्यामुळे फॉलिकल्सची गुणवत्ता ही कमी व्हायला लागते. नंबर 7, लाईफस्टाईल. स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक, पुअर डाएट, एक्सरसाइजची कमी, स्ट्रेस, काही महिलांना पीआयडी म्हणजे पेल्विक इन्फर्टिलिटी डिसीज याची तक्रार असते. ह्यामुळे ही एएमएच व्हॅल्यू ही कमी येते. तर ही झाली एएमएच व्हॅल्यू कमी असण्याची कारण. काही महिलांमध्ये एएमएच व्हॅल्यू ही जास्तही असते, 4 किंवा 4 पेक्षा जास्तही व्हॅल्यू दिसून येते. आता ह्याची अशी कंडिशन कुठली आहे, तर पीसीओडी आणि पीसीओएस.